नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोयना भागात आणि आमच्या गावात खऱ्या अर्थानं होळीला आज सुरुवात होते. म्हणजे महाशिवरात्री झाली की 7व्या दिवशी होळीला सुरुवात होते. आणि ही जी सुरुवात आहे ही कशा प्रकारे होते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सुट्टी जेवण करायचं आहे ना? हो, 8 दिवस आता आम्ही गावाला गेलो होतो, पुण्याला गेलो होतो. होय. हे सांगू का? माझी सांगतो थोडा गुन्हाही अगदी कुणाची डोंजेच्या पायथ्याला गेलो आणि असं गाडीहून पाय असा खाली टाकीतो का नाही असा ती असं अशीच खुशी झालं. हे सारं चमकलं पाठीमा. हो खाली पायथ्याला गेलो. काय घेतलंय? बोला सारी तर आता मी जे होळीसाठी जे लाकूड असते म्हणजे काठी सावरीचं झाड आहे आणि ते आणण्यासाठी आता शोधत इकडे निघालोय. आमच्या गावातले काही जण गुरात असतात, त्यांना माहीत असते की हे लाकूड कुठंतरी त्यांनी बघितलंय आणि ते सांगतात की अशा अशा ठिकाणी आहे, तिथं जावं म्हणून. त्यानुसार आम्ही आता त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलोय. गावली का सवर? अरे पांगारा नाही ना देव? माझी कामातली देऊ करला. हा बोल. तर अखेर आम्हाला जे आता होळीसाठी आपण झाड तोडणार आहे ते इथे सापडलंय आणि काटेसावरे बोलतात या झाडाला. त्याचबरोबर आता हे तोडण्यासाठी देखील आमच्या इथं मानकरी आहेत आणि हे कोणी पण तोडून चालत नाही. मानकऱ्यांच्या हस्ते हे जे झाड आहे ते तोडावं लागतं. सो आता मानकरी पण आलेत आपले. ओ डिके, तुम्ही पुढे यायला पाहिजे होतं लवकर. नाही, डिकेंनीच यांनीच हे झाड आम्हाला सांगितलं की इथे असं असं आहे, त्यामुळे आम्ही ते शोधत इथं आलोय. ही नेते की पोरी बारीक काही पण ती जर ती नसेल मोठी तर ही तोड तू ती प्रेशर पण नको जास्त तुझं. आता माव गुलाला अगरबत्ती कशाला आणल्या? कुठे आहे त्याच्याकडे? ए दे त्यांना दे. चप्पल काढा. ही काही काटेसावर काय पसंत पडली नाही. ते झाड खूप लहान होतं. मग आता डिकेंनी सांगितलं की हे जरा लहान आहे, आपण मी बघितलं तिकडे जाऊ. ते पण गुरात जातात त्यामुळे त्यांची नजर असते बऱ्यापैकी. तुम्ही काय दाखवले ते बघतो की मी. चला हा चला, फक्त चांगली नसली राडा घालायचा यांच्या नावाने. ती उचलायचा विचार आहे. बघा काय अरे ते सवर नाही, काटे सवर आणि ही एक दुसरा पांगारा म्हणून एक झाड आहे, यात पण फरक आहे. एकदा असं चुकून आमच्याकडून पांगारा तोडण्यात आला होता आणि नंतर लक्षात आल्यावर म्हणले नाही हे नाही, चालतच नाही. ते झाड आम्हाला तसंच ठेवावं लागलं होतं. आम्ही वरच्या बाजूला आलो होतो, पण वरच्या बाजूला काय आम्हाला काटेसावरीचं झाड भेटलं नाही. पण खालच्या बाजूने बापुरावचा आवाज आलाय की तुम्ही खालच्या बाजूला या, तिथे काटेसावरीचं त्यांनी झाड एक बघितलंय. अखेर शोधत आम्हाला हे काटेसावरीचं झाड इथं भेटलंय आणि ते तोडण्यासाठी सुद्धा मानकऱ्यांची आवश्यकता असते आणि हे आपल्या गावचे मानकरी आहेत. आता ह्यांच्या हस्ते हे तोडून आपल्याला होळीच्या खुटावर न्यायचं आहे. ते पण कसं, सर्वप्रथम आता या झाडाची पूजा केली जाईल आणि त्यानंतर मानकऱ्यांच्या हस्तेच याला तोडलं जाईल आणि मग त्यानंतर सगळे मिळून गावचं जे होळीचा खूट आहे मंदिराच्या जवळ आहे तिथे नेलं जातं. हे
अरे बास बास मानकरांना गुलाल लावता म्हणून आता मानकरांना गुलाल लावला कोण नाही जपून उगाच मस्ती की मस्ती वरती ओढू घ्या तुम्ही वरती ओढू अरे हे वाढाय पाहिजे धरून अडकल निघणार नाही झाड तोडायला लागेल नाही घे आम्ही पण डिकीच्या घराला खाली गेलो होतो नाही माहितीये का ये लवकर ये बापू म्हणा डिकीच्या घराला खाली म्हणले डिकीच्या आम्ही मग गेलो खाली तर गंमत अशी झाली की आता हे जे आपले मानकरी आहेत त्यांनी हे जे होळीचा आता खूट आहे तोडलाय ना तो इकडं बरोबर एका झाडात अडकवलाय आणि तो काय निघता निघा 1 तास झालाय काढतोय. ओमकार आता दोरी घेऊन आलाय आणि आता दोरीनं ओढण्याचा प्रयत्न चालू आहे. बघूया आता. हा 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 फायनली आता ते लाकूड आहे हा जो खूट आहे होळीचा तो आता तोडून खाली घेतलाय. जो अडकला होता तो 1 तास प्रयत्न केल्यानंतर शेवटी बाहेर काढण्यात यश आलंय आणि छानपैकी अडकवला आमच्या या डिके काकांनी. चला गाला गाला खांदा गाला. हा हा राहू दे चला चला एवढा दमलीत काय भावा दमलास. आंघोळी वांघोळी झाली काम काहीच करत नाही नुसता घाम कसला फुटलाय बघा की. दमलीला आराम करण्यासाठी जरा 5 मिनिटं इथे विश्रांती घेणार. 5 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या होळीच्या खुटाकडे प्रस्थान होणार. माग आहेत ना मागे जे बोलते ते ना मागच्या बाजूने जे बोलते ते असं त्यांनी अजिबात येताना हातबीत काय लावलं नाही. नुसतं काय दमलो काय फांद आहे का. अरे फांद तोडतोय मी ती कशी तोडून चालेल. गाडी काढतोय आपण गाडी खाली घे की. दमू नका खाली ठेवा. थांब नको खाली नको दमू नका फिरवा डायरेक्ट खाली ठेव. नाही ठेव मी दरवर्षी म्हणणार यावर्षी नाचतो काहीतरी प्रॉब्लेम असणार नाचवायचं. आता इथं बघा हे आमचं मंदिर आहे वरच्या बाजूला
मंदिराच्या बरोबर इकडे खालच्या साईडला इथं हा होळीचं खूट बोलतो आम्ही या जागेला. इथं आता खड्डा काढून ते जे काटेसावरीचं लाकूड आहे त्यात होळीचं खूट बोलतो. तिथे आता ते होळीचं खूट आणून यात उभं करणार आम्ही. काही म्हणतील त्यांना काय कुणाला ये उधळू नको. कसं उघडते बघ साय पदे पदे मला दिसते जरा लेवल बघा. पडले टिके डोक्यात. तर अशा प्रकारे होळीचं खूट हे इथं मंदिराच्या खालच्या बाजूला उभं केलंय. आता सगळी लहान मुलं जेवून झाल्यानंतर इथं पुढच्या बाजूला कबड्डी खेळतात. आणि कबड्डी खेळून झाली की एक 10-11च्या दरम्यान होळी पेटवली जाते. अशी ही एक 9 दिवस होळी पेटवली जाते. 9व्या दिवशी चोर होळी असते आणि चोर होळीला लाकडं सगळी चोरून आणण्याची प्रथा आहे. ती झाल्यानंतर 10व्या दिवशी मोठी होळी, मोठा होम इथं पेटवला जातो. ही आमच्या होळीच्या खुटावली कबड्डी आहे. अशा प्रकारे कबड्डी खेळली जाते. आता जरी त्यानं आउट केला असलं तरी तो आउट नाही होणार, तो आतमध्ये खेळणारच. या अशा प्रकारचे हे कबड्डीतले नियम आहेत. जो पण रायडर आउट होत नाही तो पण रायडर एंट्री मारत राहणार. हे बघा. त्याला म्हणतात होळीच्या खुटावली कबड्डी. तरी बघा अशा प्रकारे ही होळी आता सलग 10 दिवस पेटवली जाते. म्हणजे प्रत्येक दिवशी थोडी थोडी अशा प्रकारे पेटवली जाते. जो 10वा दिवस असेल होळीचा दिवस, त्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात इथे होम लागणार. तर आज आहे चोर होळी आणि चोर होळीला अशा प्रकारे सगळे मिळून आता लाकडं चोरायला जातात. आता बरोबर लागलो. अवघड झाली माझं गंडी मागायचं मी पुढे होत असल्यामुळे माझी पुढे आणि तिथे इकडून येणार भाई ते म्हणत ना किशोरला थांबला बापूराव वैभवला फोन लाव म्हणून एक व्हिडिओ काय कुठं वाटतं आम्हाला इकडं पाहिजे. बघितलं का गेली धन्या पुढे सरकव तिकडे.
नको नको इथं भरायला लागणार पुढे जराशी वडकी पुढे वडकी मस्ती म्हणजे लोक कामाचं जाईल हे वडके बापू तिथे गोळा करून तुम्ही तेवढेच जळायचे बहिणीकडे आहेत दोन बापू बहिणीला बी कवळं तरी आज आमच्याकडे मोठी होळी असते आणि या दिवशी सर्वप्रथम देवळातली जी देवळाच्या अंगणातली होळी असते ती पहिली पेटवली जाते. त्यानंतर मग सगळ्यांच्या अंगणात छोट्या छोट्या होळी करून त्या पेटवल्या जातात आणि त्यानंतर रात्री 12च्या दरम्यान मोठी होळी म्हणजे मोठा इथं सगळ्या गावचा मिळून होम असतो ती होळी लागते. चला सुरुवात करूया. आता ही अशा प्रकारे घंटी वाजवल्यानंतर सगळे गावातले ग्रामस्थ जमा होतात मंदिरात. आता दुपारच होईल. भावकाच पोपडीवरून आलाय आपला. भाव पुण्यावरून आलाय. खास होळीसाठी. हा एक भाव आपला खास मुंबईवरून आलाय ऋषी. आता जो तो आपापल्या दारात जे अशाच टाईपची एक छोटी छोटी होळी करतात ती पेटवायला जाणार. चला आता मला पण जायला लागणार आहे कारण आमच्या पण दारात असते. मंदिरातली आता मंदिराच्या अंगणातली जी होळी असते ती झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी येऊन बघा अशा प्रकारे ही आपल्या घरातली ही होळी आहे. ही अशा प्रकारे रचून ठेवले आणि आता सगळे घरातले आमच्या जमल्यानंतर मग ही होळी लागेल. अशा प्रकारे आता सगळे जण आलेले आहेत. काय थांबली ती? चलो गँग. जय श्रीराम. जय श्रीराम. काय म्हणून आमचा एक लवकर लवकर मागे उभं राहा. पटकन पटकन तांदूळ टाका पायवडा. एअर कंडिशन तुझ्या मोबाईल मध्ये जाणार आहे. लास्ट टाइम आपण केला होता सगळं. नैवेद्य दाखव सगळे. खाली खाली खाली. हा नैवेद्य दाखवा. एक तुकडा टाका. थोडं थोडं ठेव. बरोबर अशा प्रकारे आमच्या घरातली देखील होळी झालेली आहे. आता मस्तपैकी पोळीचा नैवेद्य होणार आणि छान असं पोळीचं जेवण होणार आणि मग आम्ही आमच्या गावची जी मेन होळी आहे मोठी होळी आहे तिकडे जाणार आहे.
ती पण तुम्हाला बघायला मिळेलच. तर ही आमच्या गावची अशा प्रकारे होळी होत असते. हे बघा इकडं अशा प्रकारे आता होळीच्या खुटावरची कबड्डी आमची आता चालू होते. आणि इकडे मेन होळी आहे ती इकडे. आणि जी काल जी चोर होळी झाली त्यातून जी काही चोरून लाकडं आणली होती ते आता काही जे पुढचं मंडळी आहे ती आता होळीच्या खुटावर नेल तिकडं. आणि तोपर्यंत इकडे कबड्डी चालू आहे. भारी केली ओम, भारी रे, बेस्ट ओम. नाही काय जाते बायके हे अशी असते आमची होळीच्या कुटावरची कबड्डी. कोण आउट झाला तरी परत खेळणार ते पुढच्या एंट्रीला. आउट झाला तरी जास्त एवढं काय हे नाही, एवढं काही नसतंय कोणाला काय असं म्हणतात. ते क्रॉस हे चोरून आणलेली लाकडांचं पूजन चालू आहे. आणि ते पूजन झाल्यानंतरच आता इथे रचायला सुरुवात होईल. नाही राहणार नाही इकडे. काका नमस्ते, कधी आलाय? हे गावाला कधी आलाय तिकडून? हा, नाहीतर काकांचा एक डायलॉग फेमस असतो, काका कधी आलाय? 62 वर्ष झाली. हा डायलॉग कायम फिक्स असतो. व्यवस्थित आहे. अरे एवढं मोठं कशाला नेलं असतं? कुठले? हा, हे काका आपले चिपळूणला असतात. अरे वा, मुंबईवरून आलेला आपला भाव लय जोरात मस्त काम करतोय. खास पुण्यावरून आले ते बघा, हे आमचे इंजिनियर आहेत. अरे लाकूड तसं नसतं उचलायचं. बापूराव आमचं जरा चिडतंय. अजिबात हलवायचं नाही. मजेत ना? जाऊ जरा हात लावा तिथे. खास कोल्हापूरहून एक्सप्रेस एसटी चालवतात, खतरनाक एसटी चालवतात. कसं काय मग, बरं आहे ना? मग हात लावता बैल नव्हतं तुम्ही? नाही ना, बघितलं नाही ना. आता इकडे वर येऊन बसला तुम्ही. आता कोल्हापूर भाषेत बोलायला पाहिजे मग. नको नको, कोल्हापूर भाषा आपल्या कोयनेतच थांबू दे. अरे हरे म्हणजे आपला खतरनाक माणूस आहे गावचा. हे सगळं आतलं जे लाइटिंग दिसतंय ना गावातलं, त्या हरीकडून असते. हरी म्हणजे धनु आमचा, त्याला आम्ही हरी म्हणतो कधी कधी प्रेमानं. हे आमच्या गावचं एकदम नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांची मुलाखत आपण थेट पालखी दिवशी घेणारच आहे. वैभव दादाचे व्हिडिओ आपण बघितलेत ना. तर तुमचं नाव? पावसाळ्याचं मी भलगे इथं PSI वायरलेसला. हा का? आता बदलून आलोय. अच्छा. 1-1.5 महिना राहायला इथंच आहे, घर घेतलं. हा हा. मी इकडे यायच्या अगोदर ना तुमचे सगळे पहिले व्हिडिओ बघितले. आणि त्याच्यानंतर जॉग्राफिकली, क्लायमेटिकली, वेदरली सगळा स्टडी केला. आणि त्याच्यानंतर मग इकडे आलोय. हा का? सगळे व्हिडिओ बघितले. कसे वाटले व्हिडिओ? एकदम सुंदर आणि मस्त. अच्छा, ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इकडे आकर्षित झाला. टॉप पण एक आम्ही बघितला. हा हा. खूपच छान वाटलं. एकदम मस्त. तुमच्या त्या व्हिडिओमुळे आम्हाला नॉलेज आलं
कुठं आहे, काय आहे, कसं आहे, कसं आहे. कोयनेचं स्वरूप एकंदरीत अंदाज लावता आला तुम्हाला अंदाज लावता आला आणि त्याच्यानंतर मग मी त्याला ऍग्री झालो की हा हा समोर आता होळी रचून झालेली आहे, तोपर्यंत म्हटलं मॅच बघूया. मॅच अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. मुंबई आणि गुजरात. आता फक्त मुंबईला कोण की यार, कोण घ्या घ्या घ्या. 11 पहिले मॅच हारे पहिले 11 सीझन पहिले हारला मुंबई. 11 सीझन मध्ये पहिली मॅच हारलेली आहे आणि आता तुम्हाला काय वाटतंय आताची मॅच हारणार का जिंकणार? आज जिंकले की फायनलला नाही जाणार रे. अरे मग जिंकले फायनल नाही. असे 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 तू पण मॅच बघतोय काय? एकाच्या मोबाईल मध्ये तुम्ही बघू शकत नाही. नाही बघ ती वेगळे ही वेगळं हे वेगळं हे इकडे वेगळं. माणसं काम करताना काढत जाऊ नको. तर आता आपण आलोय ते शीत न्यायला. शीत म्हणजेच होळीचा नैवेद्य असतो आणि तो आपल्या पाटलांच्या घरात असतो आणि त्याबरोबरच इथं सगळ्या खेळ्यांना एक महाप्रसादाचं आयोजन देखील केलेलं असतं. पण आता हल्ली कोण एवढं जेवत बसत नाही. आता सगळं आपण इथं शीत बांधून इथून ते होळीच्या खुटावर नेलं जातं वाजवत वाजवत. अशी परंपरा पहिल्यापासूनच आहे आमच्या गावची. आता हे शीत घेऊन आपल्याला जायचं आहे होळीच्या खुटावर. हे अशा प्रकारे शीत बांधलंय म्हणजेच होळीचा नैवेद्य. हे सगळे नवीन लग्न झालेले बघा असे 5 राऊंड घेणार, नारळात टाकायला गर्दी करतात. आता हे बघा हे अशा प्रकारे अरे तिकडे मीटिंग चालू आहे. हे नवर देवा त्यांना नारळ टाकायचा होता. इकडे दुसरे नंबर दे हे दुसरं दाखवता. कोणावर बोलते बाळगोपाळ सगळ्यांनी आपले व्यवस्थित आनंदात खेळ केलेला आहे. सण पार पडलेला आहे. पालखी आणायची बद्दल आता मी पालखी आणण्यासाठी जी मीटिंग आहे आमची पालखी असते ती टोटल 3 वाड्यात फिरत असते आणि त्यामुळे कसं असतं प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या वाडीला मान दिलेला असतो. त्या इथं थोडीशी चर्चा चालू असते. तशी पंचमी रंगपंचमीच्या आदल्या दिवशीच आमच्या इथं पालखी येते. त्याचं थोडंसं चर्चा चालू आहे. दरवर्षी असते बरं ही चर्चा. आपला वार्षिक गोंधळ आहे ते ते सगळं त्याच्या पाहिजे.
त्याच्यावर बघा सगळ्यांनी पुढे जेव्हा जमायचं तो येतोय म्हणून मी थांबलो इथं मी थांबलो असं नाही सगळ्यांनी जेव्हा थांबायचं नाही बरोबर घरपड माणूस पाहिजे येतात सगळे यालाच पाहिजे दादा 10 मिनिटं आहे का सगळ्यांना मान्य आहे का मान्य मान्य बावड्या बोलतो भारी बोलतो वैभव खजिनदार आपण आता ह्याला 250 वर्ग देणार बरोबर आहे गुरुवाला पाटलाला आपण द्यायचं का आपण सगळे मिळून झालेले जमा कसं करायचं पैसा जे आहे त्याचा तो गोळा करून